मी सविस्तर पाहूयात। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक झालेली आहे। कांद्याची आवक वाढल्यामुळे 200 रुपयांनी कांद्याचे दर हे घसरलेत। आज सोलापूरच्या बाजारामध्ये जवळपास 1500 गाडी कांद्याची आवक झालेली आहे। मंगळवारी कांद्याला 1200 ते 1400 रुपये प्रति किलो इतका भाव मिळत होता। आज मात्र कांद्याला 800 ते 1200 रुपये इतका भाव आहे। निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। दुसरीकडे कोथिंबीरीला प्रति पेंडी 1 रुपयात दर मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिली आहे। शेतमालाला हमी भाव द्या, अन्यथा येत्या निवडणुकीत नोटा मतदान करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। तर आपण पाहतोय ही दोन दृश्य 200 रुपयांनी दर घसरलेले आहेत। कांद्याची विक्रमी आवक झालेली आहे आणि कोथिंबीरीला दर मिळत नसल्यामुळे कोथिंबीर रस्त्यावर फेकून देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिल्याचं आपण पाहतोय। सोलापूर बाजार समितीतली ही दृश्य आहेत। या शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांद्याला योग्य भाव दिली जाते म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल याकडून शेतकऱ्यांचा ओढा जो असतो तो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असतो। मात्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास 1500 गाड्याची आवक झाल्यामुळे याचा फटका जो आहे तो शेतकरी राजाला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती आणि आज या ठिकाणी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। दादा, कमीत कमी मला गाडीला भाडं आणि सगळं सोडून मला शेवटी गाडीच्या भाड्याच्या ह्याच्यासाठी हे उरले नाहीत। या पद्धतीचा भाव लागला आहे। दुसरं पुढं 5 रुपये किलो, 7 रुपये किलो, 8 रुपये किलो एक करी कमीत कमी ते कांदा पूर्ण काढण्यासहित कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये खर्च येत आहे। आणि परिस्थिती अशी निर्माण झाली आहे या आवक वाढल्यामुळे किंवा आयात ही असल्यामुळं, निर्यात बंदी न उठवल्यामुळं शेवटी आम्हाला आत्महत्या करण्याचा टाइम आलेला आहे। सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होऊन मतदानावर बहिष्कार घालण्यापेक्षा नोटाचं बटन दाबून सर्व शेतकऱ्यांनी एकजूट दाबावं आणि नोटाचा पोल करून यातलं एकही राजकीय पुढारी शेतकऱ्याविषयी कधीच बोलत नाही। कांद्याची निर्यात बंदी का केली एकही पुढारी बोललेला नाही। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा विनंती आहे की त्यांनी पेट्रोलचा भाव जागतिक बाजारात वाढल्यावर आपल्याला पेट्रोलचा भाव वाढवतात, मग जागतिक बाजारात कांद्याची जर आवक म्हणजे किंमत वाढली असताना तुम्ही का कॅमेरा अनिल कांबळेसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।